पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असला तरी अद्याप विरोधी पक्षनेताच ठरलेला नाहीये आणि यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली। विरोधी पक्षनेता नाही ही देखील गळचेपी असल्याचं राऊत म्हणतात। तर अनेक भ्रष्टाचाराचे विषय उघडकीस यायला लागले आहेत। विरोधी पक्षनेता केल्यास हे प्रश्न ऐरणीवर येतील अशी सरकारला भीती आहे असं खडसेंचं म्हणणं आहे। लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। या ठिकाणी संख्याबळ लक्षात न घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा त्याला मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे। आज शेवटचा दिवस आहे। आपण अपेक्षा करूया की आज तरी सरकारच्या माध्यमातून याच्यावर चर्चा होऊन या राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळेल। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण अलीकडे निदर्शनास आले। विरोधी पक्षनेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे आणि अव्यवस्थेचे प्रश्न अनेक ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती सरकारला वारंवार वाटते। ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचेपीच आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचेपी आहे ना। त्याच्यावरती कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।